चलो लास्ट लेक्चर मध्ये आपण एम ऑडिबल हॅलो हॅलो येस सर. येस लास्ट लेक्चर मध्ये आपण स्केलेटल मसल्स बद्दल डिस्कस करतो. स्केलेटल मसल्स व्हॉलंटरी असतात आणि त्या ज्या आहेत स्केलेटल मसल्स स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात, व्हॉलंटरी असतात आणि त्यावर लाईट आणि डार्क बँड दिसतात. लाईट आणि डार्क बँड दिसतात म्हणून त्यांना आपण म्हणतो स्ट्रायटेड. ठीक आहे, स्केलेटल मसल्स व्हॉलंटरी असतात, स्ट्रायटेड असतात, कॉन्ट्रॅक्शन दाखवतात. ठीक आहे, आणि हे जे स्केलेटल मसल असतात ना यांच्यामध्ये पण दोन टाईपचे मसल दिसतात. एक दिसतात रेड मसल्स आणि दुसरे असतात व्हाईट मसल्स. आपल्या ब्लडचा कलर रेड का आहे? कारण ब्लड मध्ये काय असतं? आरबीसी. आणि आरबीसी मध्ये काय असतं? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन. बरोबर, म्हणून आरबीसी रेड कलरचे आहे आणि आरबीसी मुळे ब्लड आपलं रेड कलरचं आहे. बरोबर, हिमोग्लोबिनचं काम काय? टू कॅरी ऑक्सिजन. बरोबर, तसंच जे आपल्या स्केलेटल मसल आहेत ना त्या स्केलेटल मसलला सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी. समजते? त्यामुळे स्केलेटल मसल जे असतात ना त्या स्केलेटल मसलकडे हिमोग्लोबिन सारखा एक प्रोटीन असतो, त्याचं नाव आहे मायोग्लोबिन. कोणता प्रोटीन? कोणता प्रोटीन? मायोग्लोबिन. ज्या मसलमध्ये हाय अमाऊंट मायोग्लोबिनची असते, ज्या मसलमध्ये काय असतं? मायोग्लोबिन हे रेड कलरचं प्रोटीन आहे. हे ज्या मसलमध्ये हाय अमाऊंट मध्ये असेल ती मसल जी असेल ती रेड मसल असेल. कळतंय? ज्या मसलमध्ये मायोग्लोबिन हाय अमाऊंट मध्ये असेल ती मसल असते रेड मसल, आणि ज्या मसलमध्ये मायोग्लोबिन कमी प्रमाणात असतं, लेस अमाऊंट मध्ये असतं, ती मसल दिसेल तुम्हाला व्हाईट. यामध्ये काय असेल? व्हेरी लो अमाऊंट ऑफ काय? मायोग्लोबिन. समजते का? या पद्धतीने दोन टाईपच्या मसल्स मध्ये, एक म्हणल्या रेड मसल्स, दुसऱ्या म्हणल्या व्हाईट मसल. रेड मसल मध्ये मायोग्लोबिन हे हिमोग्लोबिन कंटेनिंग पिगमेंट आहे जे मसलला ऑक्सिजनचं सप्लाय करतो. ज्या मसलमध्ये हे जास्त असेल ती मसल रेड कलरची असेल, तिला बोलणार रेड मसल. ज्या मसलमध्ये कमी असेल मायोग्लोबिन त्या मसलला तुम्ही बोलणार व्हाईट मसल. ठीक आहे, तर अशा दोन प्रकारच्या मसल असतात. हे झाले स्केलेटल मसलचे टाइप्स. सो फर्स्ट टाइप ऑफ मसल वी हॅव डिस्कस्ड इज द स्केलेटल मसल. स्केलेटल मसल व्हॉलंटरी असतात, त्या स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन दाखवतात, त्या स्ट्रायटेड असतात म्हणजे त्यांच्यावर लाईट आणि डार्क बँड प्रेझेंट असतात. ठीक आहे, स्केलेटल मसलचे दोन टाइप आहेत, रेड मसल, व्हाईट मसल. रेड मसल मध्ये मायोग्लोबिन प्रेझेंट असतं हाय अमाऊंट मध्ये, व्हाईट मसल मध्ये मायोग्लोबिन कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं. अशा पद्धतीने दोन टाइपच्या मसल्स आहेत, रेड मसल्स आणि व्हाईट मसल्स. ठीक आहे, आता आपल्याला डिस्कस करायचे पुढच्या टाइपच्या मसलची. पुढच्या टाइपची मसल आहे स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्सला आणखी एक नाव आहे, यांना म्हणतात नॉन स्ट्रायटेड मसल. बोला, आधीची स्लाइड दाखवा ना. आधीची स्लाइड मी डिलीट केली आताच. ओके नंतर सर. व्हिडिओ मध्ये बघून घेशील. ठीक आहे. हो सर. येस, आता आपल्याला बघायचं स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रायटेड मसल्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की स्मूथ मसल ज्या मसल असतात ना त्या आपल्या जे विसेरल ऑर्गन असतात. विसेरल ऑर्गन म्हणजे कोणते माहिती? विसेरल ऑर्गन्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट आहे, जीआय ट्रॅक्ट, जीआय ट्रॅक्ट म्हणजे इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन याच्या इनर लाइनिंग मध्ये स्मूथ मसल्स असतात. ठीक आहे, या स्मूथ मसल जे असतात ना या स्मूथ मसल अशा दिसतात. कशा आहेत? एंड टेपरिंग आहेत.
टेपरिंग असतात एंडला. अशा दिसतात. ठीक. या आहेत स्मूथ मसल्स. एंडला टेपरिंग असतात आणि यांच्यामध्ये असे फायबर दिसतात. पण या स्मूथ मसल्सवर तुम्हाला लाईट आणि डार्क बँड दिसणार नाहीत. कळालं? लाईट आणि डार्क बँड या स्मूथ मसल्सवर तुम्हाला दिसणार नाहीत. हे आहेत स्मूथ मसल्स. ठीक आहे. स्मूथ मसल्स हे जे असतात, these are present in the form of sheet or layers. याचं मिनिंग समजून घ्या. एकावर एक प्रेझेंट असतात. सपोज ही एक स्मूथ मसल असेल ना, यावर दुसरी स्मूथ मसल प्रेझेंट असेल. समजते? यावर तिसरी स्मूथ मसल प्रेझेंट असेल. याचा अर्थ असा की स्मूथ मसल जे असतात ते शीट किंवा लेअरच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. प्रत्येक मसल सेल जी आहे ती एंडला टेपरिंग आहे. एंड कसे आहेत त्याचे बघा, हे वाले एंड टेपरिंग आहे. ते दोन्ही एंड टेपरिंग एंड म्हणजे कशी, एंड टेपरिंग आहे. एंड टेपरिंग आहेत म्हणजे इथे निमुळते ट्रेंड. इथे जे असेल ते पातळ झाले ते एंडला. इकडे पण बघा, इथे कसे झाले ते पातळ झाले. याला म्हणायचं टेपरिंग. एंड टेपरिंग असतात आणि प्रत्येक जी सेल आहे ना ती सेल मध्ये फुगलेली ही अशी सेल दिसते. आणि इकडे एंड कसा टेपर. ठीक आहे. मध्ये फुगलेली दिसते सेल, याला म्हणतात फ्युजिफॉर्म. सेल कशी आहे, फ्युजिफॉर्म आहे किंवा त्याला म्हणतो आपण स्पिंडल शेप्ड. सेल फ्युजिफॉर्म आहे किंवा स्पिंडल शेप आहे. एंड जे असतात ते टेपरिंग असतात सेल्सचे. ठीक आहे. आणि फायबर जे असतात ते अनब्रांच असतात. येस. आणि फायबर जे असतात, यामध्ये जे फायबर दिसतात तुम्हाला, फायबर म्हणजे असे थ्रेड सारखे स्ट्रक्चर हे असे आतमध्ये दिसले. हे जे फायबर दिसतात ना, या फायबरला ब्रांचिंग नाही. सो फायबर्स आर कसे आहेत, अनब्रांच्ड. फायबर्स अनब्रांच्ड. आता हे जे फायबर दिसतात आतमध्ये, या फायबरला म्हणतात मायोफायब्रिल्स. फायबरला तुम्ही काय म्हणता, मायोफायब्रिल्स. पण लाईट आणि डार्क बँड तुम्हाला काही इथे दिसणार नाहीये. यामध्ये मायोफायब्रिल दोन टाईपचे असतात. जसे आधी आपण बघितले तसेच. मायोफायब्रिल कशाने बनलेले, ऍक्टिन आणि दुसरं कसं असतं, मायोसिन. पण हे जे स्मूथ मसल्स असतात, या स्मूथ मसल्स मध्ये ऍक्टिन जे असतं ते जास्त असतं. ठीक आहे. तर ऍक्टिन आणि मायोसिन असे दोन्ही आहेत यामध्ये. पण ऍक्टिन हे जास्त असणार. ऍक्टिन इज मोर ऍज कम्पेअर्ड टू द मायोसिन. लक्षात घ्या. स्मूथ मसल जे असतात एकावर एक अरेंज असतात. एकावर एक अरेंज असतात म्हणून आपण त्यांना म्हटले दे आर अरेंज इन द फॉर्म ऑफ द शीट ऑर द लेयर्स. ठीक आहे. त्यांचे एंड जे असतात ते नॅरो असतात, म्हणजे एंड जे असतात ते टेपरिंग असतात. मधला भाग फुगलेला असतो म्हणून या सेलला म्हणतो आपण फ्युजिफॉर्म सेल किंवा स्पिंडल शेप सेल. फायबर जे असतात ते अनब्रांच असतात. फायबर दोन प्रकारचे असतात, ऍक्टिन आणि मायोसिन. फायबर्सलाच म्हणतो आपण मायोफायब्रिल्स. ऍक्टिन जो असतो तो मोर मोर नंबर मध्ये आहे ऍज कम्पेअर्ड टू द कोणता, मायोसिन. तुम्ही बघा, जे स्केलेटल मसल असतात त्यामध्ये मायोसिन जास्त ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. पण हे जे आहेत ना स्मूथ मसल्स, यामध्ये ऍक्टिन जास्त असतो. ऍक्टिनचं फीचर काय, ऍक्टिन इलॅस्टिक असतो जास्त, बरोबर का. तो ऍक्टिन जास्त आहे. त्यानंतर हे पण मी आधीच तुम्हाला सांगितलं, लाईट अँड डार्क बँड ऍब्सेंट असतात.
म्हणजे स्ट्रायशन्स आर ऍबसेंट, हे पण लक्षात ठेवा. यावर कुठेही तुम्हाला लाईट आणि डार्क पॉइंट दिसणार नाहीत, म्हणजे स्ट्रायशन्स दिसणार नाही. आणि या मसल ज्या असतात त्या इनव्हॉलंटरी असतात. कशा असणार आहेत? इनव्हॉलंटरी, म्हणजे यांची मुवमेंट आपल्या कंट्रोल मध्ये नसते, इनव्हॉलंटरी असतात. ठीक आहे. तर इनव्हॉलंटरी मसल असतात म्हणजे काय, हे आपण थिंक न करताच आपली जी नर्वस सिस्टम असेल ती तिला ऑटोमॅटिकली कंट्रोल करते. मग ही जी नर्वस सिस्टम जी आपल्याकडे आहे, जी अशा ऑर्गनला ऑटोमॅटिकली कंट्रोल करते, या नर्वस सिस्टमला म्हणतो आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. कोणती? ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टमला ANS असं म्हणतो. ही जी ऑटोनॉमिक किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम आहे ना, ही नर्वस सिस्टम ही या मसल्स मध्ये या नर्व पेनेट्रेट झालेले असतात. ठीक आहे. आणि या मसल्स बरोबर या नर्व असोसिएटेड असतात, आणि या नर्व या मसलला कंट्रोल करतात. कळते का? स्मूथ किंवा नॉन स्ट्रायटेड मसल जे असतात या शीट किंवा लेअरच्या फॉर्म मध्ये असतात, एकावर एक. त्यांचे एंड टॅपरिंग असतात, म्हणजे नॅरो असतात, मध्ये त्या फुगलेल्या असतात, त्यामुळे त्यांना म्हणतो आपण स्पिंडल शेप. कळालं? फायबर जे असतात अनब्रांच्ड असतात त्यांचे. मायोफायब्रिल दोन प्रकारचे असतात, ऍक्टिन आणि मायोसिन. ऍक्टिन जास्त असतात, यावर स्ट्रायशन्स ऍबसेंट असतात. या मसल्स इनव्हॉलंटरी आहेत. या मसल्स कशा आहेत? इनव्हॉलंटरी आहेत. आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम जी आहे, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम ANS जी असते ती याला कंट्रोल करते. ठीक आहे. कळालं? स्क्रीनशॉट करून घ्या. सर बोला. सर डार्क बँड आणि लाईट बँड कुठल्या ऑर्गन मध्ये एकदा प्रेझेंट आहे ते परत सांगा ना. डार्क बँड आणि लाईट बँड जे आहे मला ऑफलाईन मध्ये पण शिकवलं, ऍक्टिन मायोसिन, आणि यामध्ये पण शिकवलं ऑनलाईन मध्ये. त्या प्रेझेंट असतात स्केलेटल मसल. स्केलेटल मसल जे आपल्या स्केलेटलला असोसिएटेड मसल असतात त्यांना म्हणतो आपण स्केलेटल मसल, त्यामध्ये प्रेझेंट असतात. आता या स्मूथ मसल कुठे सापडतात? याचं लोकेशन आपण ऑलरेडी सांगितले, कुठे प्रेझेंट असतात? विसेरल ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतात, लाईक GI ट्रॅक्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. ओके. विसेरल ऑर्गनच्या मसल्स मध्ये प्रेझेंट, म्हणून या आहेत विसेरल मसल्स. काय आहेत या? विसेरल मसल्स मध्ये प्रेझेंट आहे. स्मूथ मसल्सला तुम्ही बोलता नॉन स्ट्रायटेड मसल, आणि या विसेरल ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतात. विसेरल ऑर्गन म्हणजे इसोफेगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन यांच्या वॉल मध्ये प्रेझेंट असतात. काही प्रमाणात ब्लड वेसलच्या वॉल मध्ये प्रेझेंट असतात, म्हणून यांना म्हटलंय विसेरल मसल्स. ठीक आहे. डन झालं का जागृती? येस सर. येस. आता पुढच्या टाईपच्या मसल्स. पुढच्या टाईपच्या मसल्स म्हणजे थर्ड टाईप जो बघायचा आपल्याला, तो आहे कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स. आता या ज्या कार्डियाक मसल्स आहेत या मसल जे असतात या असतात स्ट्रायटेड आणि इनव्हॉलंटरी. म्हणजे यावर तुम्हाला लाईट आणि डार्क पॉइंट दिसतील, पण या मसल ज्या असतात त्या इनव्हॉलंटरी असतात. या मसल्स तुम्हाला फक्त आणि फक्त सापडतील हार्टच्या वॉलमध्ये. कार्डियाक मसल फक्त आणि फक्त कुठे सापडतील? हार्टच्या वॉलमध्ये. या स्पेशलाइज्ड मसल आहेत, ज्या मसल प्रेझेंट असतात हार्ट वॉल. मसल जे असतात त्या स्ट्रायटेड असतात, ठीक आहे, आणि इनव्हॉलंटरी असतात. दिसतात कशा या मसल? या मसल मधल्या जे सेल असतात त्या सेल आपण अशा ड्रॉ करू.
या मसल बघा एकमेकांना कनेक्टेड असतात. या मसल्सवर तुम्हाला असे स्ट्रायशन दिसतात. दिसतात हे पॅड. यावर तुम्हाला असे पॅड दिसतात. लाईट आणि डार्क बँड. त्यानंतर याचे न्यूक्लियस तुम्हाला असे दिसतील. न्यूक्लियस हे दिसतात, हे स्ट्रायशन दिसतात. ठीक आहे. आणि हे जंक्शन आहे बिटवीन ऍडजेसंट सेल्स. ठीक आहे. हा त्याचं फीचर आहे का कसं. इथे तुम्हाला न्यूक्लियस दिसतात. ठीक आहे. त्यानंतर हे जे दिसतात ना, हे स्ट्रायशन दिसतात. ते रेड मध्ये काढले जातात. हे रेड मध्ये काढले काय स्ट्रायशन्स. स्ट्रायशन्स या मसल्सवर आपल्याला दिसतात. या मसल इनव्हॉलंटरी असतात. या मसलचं फीचर काय आहे. हार्टची जी वॉल असेल, सपोज हा हार्ट आहे. या हार्टच्या वॉल मध्ये सपोज ही वॉल आहे हार्टची, हे दिसते तुम्हाला, हे हार्टची वॉल आहे. या हार्टच्या वॉल मध्ये या मसल प्रेझेंट असतात इथे इथे इथे. आणि हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन साठी आणि रिलॅक्सेशन साठी रिस्पॉन्सिबल असतात. आता आपलं हार्ट जे आहे ते हार्ट एकदा कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं ना, कॉन्ट्रॅक्ट होऊन जातं आणि रिलॅक्स व्हायला लागलं की रिलॅक्स. ठीक आहे. मग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन का होतं. कारण हार्टच्या वॉलमध्ये या मसल्स आहेत, ज्या स्पेशलाइज टाईपच्या मसल्स आहेत, त्यांना कार्डियाक मसल होतं. या मसलमध्ये बघा, सपोज या मसलच्या या सेलचं कॉन्ट्रॅक्शन चालू झालं, सपोज या सेलचं, इकडे लक्ष द्या, या पार्टचं कॉन्ट्रॅक्शन चालू झालं. याचं कॉन्ट्रॅक्शन झालं की त्याच्या शेजारची कॉन्ट्रॅक्ट होईल, ही कॉन्ट्रॅक्ट. हिचं कॉन्ट्रॅक्शन झालं की हे कॉन्ट्रॅक्शन या सेलकडे पाठवलं जाईल. या सेलचं कॉन्ट्रॅक्शन झालं की या सेलला कॉन्ट्रॅक्ट केलं जाईल. या सेलला कॉन्ट्रॅक्ट केलं की त्याच्या पुढच्या सेलला कॉन्ट्रॅक्ट केलं, त्याच्या पुढच्या सेलला कॉन्ट्रॅक्ट, त्याच्या पुढच्या सेलला कॉन्ट्रॅक्ट, त्याच्या पुढच्या सेलला कॉन्ट्रॅक्ट केलं. समजते. म्हणजे काय, एक जर मसल सेल कॉन्ट्रॅक्ट झाली ना, तिच्या शेजारची सेल कॉन्ट्रॅक्ट होते, तिच्या शेजारची सेल कॉन्ट्रॅक्ट होते, तिच्या शेजारची सेल कॉन्ट्रॅक्ट होते. म्हणजे एक मसल कॉन्ट्रॅक्ट झाली की ती तिच्या शेजारच्या सेलला कॉन्ट्रॅक्ट करत जाते. का कॉन्ट्रॅक्ट करते बघा इथे बघा, ही जी सेल आहे ना, या सेलमध्ये आणि या सेलमध्ये इथे बघा, इथे एक जंक्शन आहे, इथे एक जंक्शन आहे, इथे एक जंक्शन आहे. समजते. हे जे जंक्शन्स आहेत ना, या जंक्शन्स मध्ये काय होतं बघ, आता सपोज ही सेल कॉन्ट्रॅक्ट झाली, एवढी ही सेल कॉन्ट्रॅक्ट झाली, या जंक्शनद्वारे हे कॉन्ट्रॅक्शन या सेलकडे येईल. ही सपोज 1 नंबरची सेल, या सेलचं कॉन्ट्रॅक्शन या सेलकडे येईल. ही 2 नंबरची सेल, या 2 नंबरच्या सेलचं कॉन्ट्रॅक्शन 3 नंबरच्या सेलकडे येईल. 3 नंबरच्या सेलचं कॉन्ट्रॅक्शन 4 नंबरच्या सेलकडे येईल. समजते. या पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन जातात, ते एका सेलमधनं दुसऱ्या सेलकडे पास होतात. त्यामुळे हार्ट जे असतं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. समजतंय. म्हणजे मसल्स जे आहेत ना, कार्डियाक मसल्स, त्या कार्डियाक मसल यांच्यामध्ये जे टिश्यू आहेत ते जे असतात ते इनव्हॉलंटरी असतात, ते स्ट्रायटेड असतात. आणि ऍडजस्टंट मसल फायबर जे असतात ते एकाच वेळेला कॉन्ट्रॅक्शन त्याचं स्टार्ट. एकाचं कॉन्ट्रॅक्शन झालं की त्याच्या शेजारच्याचं कॉन्ट्रॅक्शन. कळतंय का. त्यामुळे हा टिश्यू जो असतो हा टिश्यू कसा दिसतो बघा. हा टिश्यू ब्रांच अपीयरन्स मध्ये दिसतो. कसा दिसतो. ब्रांच दिसतो. ब्रांच इन अपीयरन्स. हा टिश्यू तुम्हाला दिसतो ब्रांच्ड इन अपीयरन्स. ब्रांच्ड इन अपीयरन्स बघा, ही एक सेल आहे 1 नंबर आपली, ही दुसरी सेल आहे, ही तिसरी सेल आहे, ही चौथी सेल आहे, याच्या शेजारी आणखी एखादी सेल असते. कळतंय का. हा टिश्यू ब्रांच दिसतोय. त्यामध्ये एक सेल दुसऱ्या सेलला कनेक्टेड आहे, त्यांच्यामध्ये जंक्शन. समजते का रे तुम्हाला. ही एक सेल आहे, ही तिच्या शेजारची सेल, यांच्यामध्ये जंक्शन. ही तिच्या शेजारची सेल, याच्यामध्ये जंक्शन.
ही तिच्या शेजारची सेल, यांच्यामध्ये जंक्शन, हे जे जंक्शन आहे याला म्हणतात इंटरकॅलेटेड डिस्क. काय म्हणतात तुम्ही याला? इंटरकॅलेटेड डिस्क. समजते? ऍडजस्टंट सेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये कनेक्शन आणि त्याला म्हणतो आपण इंटरकॅलेटेड डिस्क. आणि हे जे इंटरकॅलेटेड डिस्क आहे ना, याच्यातून काय होणार बघा, ही मसल पहिली कॉन्ट्रॅक्ट, सपोज ही फर्स्ट मसल आहे, मी लक्षात घ्या, ही वाली फर्स्ट मसल, हिचं कॉन्ट्रॅक्शन कोणाकडे जाईल? तिच्या शेजारच्या मसलकडे. तिचं कॉन्ट्रॅक्शन कोणाकडे जाईल? तिच्या शेजारच्या मसलकडे. तिचं कॉन्ट्रॅक्शन कोणाकडे जाईल? तिच्या शेजारच्या मसलकडे. या पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन जे असतात ते एका मसलकडनं दुसऱ्या मसलकडे, दुसऱ्या मसलकडनं तिसऱ्या मसल, तिसऱ्या मसलकडनं चौथ्या मसलकडे सारखे पास होत राहतात कॉन्ट्रॅक्शन. या पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन जे असतात एका सेलकडनं दुसऱ्या सेलकडे पास होत राहतात. आणि हे जे कॉन्ट्रॅक्शन पास झाले हे पास होतात थ्रू द इंटरकॅलेटेड डिस्क. कळलं? सो ही आहे कार्डियाक मसल. त्यामुळे काय होतं बघ, एका मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं, दुसऱ्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन, त्यामुळे तिसऱ्या मसलचं, त्यामुळे चौथ्या मसलचं, त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन अकर्स ऍज अ युनिट. पहिला पॉईंट सांगितला ब्रांच आहे अपीअरन्स मध्ये. दुसरं काय? कॉन्ट्रॅक्शन अकर्स ऍज अ काय रे? युनिट. युनिट मध्ये कॉन्ट्रॅक्शन म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट झालं की त्याच्या शेजारचं, त्याच्या शेजारचं, त्याच्या शेजारचं, असं कॉन्ट्रॅक्शन होत जाणार आहे. ठीक आहे. आता आपलं जे हार्ट आहे ना, आपलं हार्ट, ते हार्ट जे आहे आपलं, ते एका ठिकाणून कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात करतो, या इथून कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात. ठीक आहे. ती एक मसल आहे. काय आहे ती? एक मसल आहे. की आपल्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ना, ते आपल्या ब्रेनच्या कंट्रोलमध्ये नाही. आपल्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन एका मसलच्या कंट्रोल. ठीक आहे. हे आपलं हार्ट जे आहे, मॅमेलियन हार्ट म्हणू आपण, किंवा आपण म्हणू या केसमध्ये ह्युमन्स एक्झाम्पल, कारण ह्युमन्स मॅमल आहेत. यांचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे, ह्युमनच्या हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ना, अकर्स बाय अ मसल. ह्युमनच्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन कशाद्वारे होणार आहे? मसलद्वारे. आणि या मसलला म्हणतो आपण, मसलद्वारे कॉन्ट्रॅक्शन होतं ना, म्हणून या हार्टला म्हणतो मायोजेनिक हार्ट. हार्टला काय म्हणणार आपण? मायोजेनिक हार्ट. लक्षात घ्या. ह्युमनचं हार्ट कसं आहे? मायोजेनिक. मायोजेनिक म्हणजे एका मसल पासून कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, मग त्याच्या शेजारची मसल कॉन्ट्रॅक्ट होईल, त्याच्या शेजारची मसल कॉन्ट्रॅक्ट होईल, त्याच्या शेजारची होईल, त्याच्या शेजारची होईल, आणि या पद्धतीने पूर्ण वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते हार्ट मध्ये पास होते. एक मसल जी असते ती कॉन्ट्रॅक्शन व्हायला स्टार्ट करते, मग तिच्या शेजारची कॉन्ट्रॅक्ट होईल, तिच्या शेजारची कॉन्ट्रॅक्ट होईल, तिच्या शेजारची कॉन्ट्रॅक्ट होईल, तिच्या शेजारची कॉन्ट्रॅक्ट होईल, या पद्धतीने हार्टचं कॉन्ट्रॅक्शन. समजलं? तर कार्डियाक मसल जे असतात त्या हार्टच्या वॉलमध्ये प्रेझेंट असतात, स्ट्रायटेड असतात. स्ट्रायटेड असतात म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लाईन लाईन दिसतात. ठीक आहे. त्यावर तुम्हाला डार्क बँड दिसतील, त्यावर तुम्हाला लाईट बँड दिसतील. जसे स्केलेटल मसलवर स्ट्रायशन दिसतात, तसे स्ट्रायशन तुम्हाला कार्डियाक मसल्सवर दिसतील. कार्डियाक मसल इनव्हॉलंटरी असतात, ब्रांच असतात अपीअरन्स मध्ये. कॉन्ट्रॅक्शन ऍज अ युनिट होतं यांच्यामध्ये. ह्युमन मध्ये, मॅमल मध्ये, ह्युमन मध्ये हे जे कॉन्ट्रॅक्शन आहे, मॅमलियन हार्ट मध्ये, ह्युमन मध्ये हे कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते एका मसलद्वारे होतं. त्यामुळे ह्युमनचं हार्ट जे आहे ते मायोजेनिक आहे. लक्षात कसं आहे? मायोजेनिक. कळाले का तुम्हाला? हॅलो. येस सर. ठीक आहे, चला क्या लिहू. पुढचा टिश्यू आपल्याला बघायचा नर्वस टिश्यू. याला स्क्रीनशॉट तुम्ही नंतर लिहून घ्या, फक्त स्क्रीनशॉट. पुढच्या टाईपचा टिश्यू आपल्याला बघायचा जो आहे नर्वस टिश्यू. बघा, स्केलेटल मस्क्युलर टिश्यू मध्ये आपण बघितले कोणते कोणते मस्क्युलर टिश्यू? स्केलेटल. दुसरा कोणता बघितला रे? पाथर, स्मूथ. तिसरा कोणता बघितला? कार्डियक. कार्डियक. हे तिन्ही मसल्स बघ. ठीक. स्केलेटल जे असतात व्हॉलंटरी असतात, स्मूथ जे असतात नॉन व्हॉलंटरी असतात, कार्डियक सुद्धा नॉन व्हॉलंटरी असतात.
स्केलेटल जे असतात ते स्ट्रायटेड असतात, स्मूथ नॉन स्ट्रायटेड असतात. ठीक आहे, स्मूथ जे असतात ते नॉन स्ट्रायटेड असतात, कार्डियक जे असतात ते स्ट्रायटेड असतात. नॉन स्ट्रायटेड फक्त एक स्मूथ. स्ट्रायटेड हे दोघे आहेत, पण त्यातला एक व्हॉलंटरी आहे, स्केलेटल मसल व्हॉलंटरी आहे, कार्डियक मसल कसं आहे नॉन व्हॉलंटरी. ठीक आहे, आता आपण डिस्कस करू नेक्स्ट टाईपचा टिश्यू. नेक्स्ट टाईपचा टिश्यू आहे नर्वस टिश्यू. शेवटचा टाईप आहे आता नर्वस टिश्यू. आपण बघा आतापर्यंत कोणते कोणते टिश्यू बघितले. इपिथेलियल टिश्यू, दुसरा बघितला कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, तिसरा बघितला कोणता रे, मस्क्युलर टिश्यू, आणि आता आपण बघतोय नर्वस टिश्यू. कळालं का? इपिथेलियल बघितला, कनेक्टिव्ह बघितला, मस्क्युलर बघितला. आता आपण डिस्कस करणार आहे नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू म्हणजे काय? नर्वस टिश्यू मध्ये असतात नर्व सेल्स. हे तुम्हाला माहिती आहे. नर्व सेल्सलाच आपण काय म्हणतो, न्यूरॉन्स. ठीक आहे, नर्व सेल्स किंवा न्यूरॉन हे जे असतात ते नर्वस टिश्यू बनवतात. याबरोबर एक सपोर्टिंग सेल सुद्धा असतात. सपोर्टिंग सेलला म्हणतात न्यूरोग्लिया. कोणत्या सेल असतात? न्यूरोग्लिया. म्हणजे नर्वस टिश्यू दोन प्रकारच्या सेल्सने बनतो. पहिल्या टाईपचे सेल्स आहे नर्व सेल्स, दुसऱ्या टाईपचे सेल्स आहे न्यूरोग्लिया. ठीक आहे, याचा अर्थ असा की न्यूरॉन हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे नर्वस टिश्यूचे. न्यूरोग्लियल सेल्स जे असतात ना, या कोणत्या सेल आहेत? काय सांगितलं? सपोर्टिंग सेल म्हणजे त्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतील. ठीक आहे, हेल्प करतील न्यूरॉनला. पण ऍक्च्युअल काम कोण करणार आहे? ऍक्च्युअल काम कोण करणार आहे? न्यूरो. म्हणून यांना तुम्ही बोलू शकता स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. कळालं? नर्व सेल्स किंवा न्यूरॉन या आहेत स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल युनिट. न्यूरोग्लियल सेल या नॉन नर्वस सपोर्टिंग सेल आहेत. ठीक आहे, यातल्या या ज्या न्यूरोग्लिया असतात ना, या न्यूरोग्लिया डिवाइड होऊ शकतात. न्यूरोग्लिया डिवाइड होऊ शकतात. ठीक आहे, डिव्हिजनची कॅपॅसिटी असते न्यूरोग्लिया, पण न्यूरॉन कडे डिव्हिजनची कॅपॅसिटी नसते. नो डिव्हिजन. एकदा बनल्या की त्यानंतर त्या पुन्हा डिवाइड होत नाही. न्यूरोग्लियल cells are capable of regeneration and division, but neurons are not capable of regeneration because of lack of centriole. न्यूरॉन जे असतात ना, न्यूरॉन यांच्यामध्ये काय नसतात? सेंट्रिओल इज ऍबसेंट. न्यूरॉन मध्ये सेंट्रिओल ऍबसेंट असतात. तुम्हाला माहिती, सेंट्रिओल नसेल तर डिव्हिजन होणार, त्यामुळे न्यूरॉन जे असतात त्या डिवाइड होऊ शकत नाही. ठीक आहे, आता न्यूरॉनचं काम काय? न्यूरॉन किंवा नर्व सेल जे आहेत, these are responsible for काय रे? कंडक्शन ऑफ काय? इम्पल्स. कंडक्शन ऑफ इम्पल्स. इम्पल्स कॅरी करण्यासाठी न्यूरॉन रिस्पॉन्सिबल असतात. रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ इम्पल्स. ठीक आहे, and these are responsible for quick communication. Quick communication. कळतंय? Quick communication within the body. ठीक आहे, आता आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर स्टडी. न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण स्टडी करू. न्यूरॉन जे असतात त्यामध्ये जो मेन पार्ट असतो त्याला म्हणतो आपण सेल बॉडी किंवा सायटो.
हे बघ, आणि हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण एक्झॉन. हा जो दिसतो हा एक्झॉन आहे, एक्झॉनचे एंड आहे. याला म्हणायचं डेंड्राइट्स. हे जे दिसतात हे काय डेंड्राइट्स आहे. हे काय पहा, हे न्यूरॉनचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे, न्यूरॉन जे दिसतात ना, या न्यूरॉन मध्ये हा वाला पार्ट जो दिसतो याला बोलतो आपण डेंड्राइट्स. काय म्हणायचं तुम्ही याला, डेंड्राइट्स. ओके, आणि हा पूर्ण जो पार्ट आहे याला म्हणतात सायटॉन. सायटॉनलाच म्हणायचं सेल बॉडी. ठीक आहे, आता सायटॉन किंवा सेल बॉडीच्या आतमध्ये हा जो पार्ट आहे हा सायटोप्लाझम आहे. ठीक आहे, काय हा सायटोप्लाझम. हा काय आहे, हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे, हा सायटॉन किंवा सेल बॉडी आहे. ठीक आहे, हा आहे एक्झॉन. हा लॉंगर जो स्ट्रक्चर दिसतो एक्झॉन आहे. ठीक आहे, आणि हे जे असतात ना एंड, हे जे एंड आहे त्याचे, या एंडचं नाव आहे टेलोडेंड्रॉन. टेलोडेंड्रॉन, हे आहे टेलोडेंड्रॉन. ठीक आहे, आणि यावर बघा हे असे फॅटने बनलेले कवरिंग असतात एक्झॉन. हे जे फॅटने बनलेले कवरिंग आहे किती न्यूरॉन साधारणपणे ह्युमन बॉडीमध्ये तसं मिलियन असतात. ठीक आहे, पण त्याला तुला सेपरेट करावं लागेल. कसं सेपरेट करशील, तुला सेपरेट करावं लागेल की ब्रेन मध्ये किती न्यूरॉन असतील. ठीक आहे, आणि मग न्यूरॉनचे पण टाईप असतात. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये किती न्यूरॉन असतील. त्यानंतर पेरिफेरल सिस्टम म्हणजे त्याच्या सराउंडिंग मध्ये बॉडीमध्ये किती न्यूरॉन असतील असे तुला सेपरेट करावे लागेल. सर बट न्यूरॉनची साईज मोठी आहे ना, लेंथ. लेंथ मोठी असू शकते, काहींची मोठी आहे काहींची छोटी. ठीक आहे, समजते का तुला, म्हणजे काहींची जी सेंटीमीटर पर्यंत पण असू शकते. जसं जर सगळंच कॅल्क्युलेट केलं तर अराउंड 90 बिलियन पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, येस सर. बिलियन, बिलियन बरोबर. म्हणजे सर हा बोल, तसं तर त्यांनी सांगितलंय की सर ब्रेन मध्ये 80 बिलियन असतात ना, हा 80 मिलियन ब्रेन मध्ये. हा 80 मिलियन ब्रेन मध्ये असतात, पण पूर्ण बॉडी मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर 80 to 90 किती आहेत बिलियन, एवढ्या न्यूरॉन असतात. कळते का? हॅलो, येस येस सर. सर. हम्म, सर ह्या वीक मध्ये मी ऑफलाईन करणार नाहीये कारण माझे कॉलेजची एक्झाम्स आहेत, तर मग मी ऑनलाईनच करेल. चालेल चालेल, ठीक आहे, काय प्रॉब्लेम काय. तुझ्या कॉलेजची एक्झाम आहे का, किती तारखेपर्यंत? सर 5. बरं ठीक आहे, ओके, ऑनलाईनच कर. हो सर. ओके, चला तिकडे लक्ष द्या. या जे सेल आता इथे बघा, हे जे वरचं फॅटी लेअर दिसतं ना तुम्हाला, एक्झॉनच्या वरती हे फॅटी लेअर. या फॅटी लेअर बघा मध्ये मध्ये तुटले दिसते, इथे तुटले, इथे तुटले. या जिथे तो फॅटी लेअर नाहीये ना त्याला म्हणतात नोड ऑफ रॅनवियर. काय म्हणायचं यार, काय म्हणणार तुम्ही, नोड ऑफ रॅनवियर. आता हा जो फॅटी लेअर आहे ना वरचा फॅटी लेअर,
हा फॅटी लेअर रिक्वायर्ड आहे. कशासाठी पाहिजे माहिती का? फॅटी लेअर, हा फॅटी लेअर जर असेल ना तर इम्पल्स जो असेल ना तो फार फास्ट कॅरी, इम्पल्स फार फास्ट कॅरी. मग हा जो फॅटी लेअर हा ज्या सेल्सने बनवलेला आहे त्या सेल इथे असतात, इथे इथे प्रेझेंट असतात. या ज्या सेल्स असतात ना ज्या या फॅटी लेअरला रिलीज करतात त्या सेल्सचं नाव आहे श्वान सेल्स. कोणत्या सेल? हॅलो, कोणत्या सेल? या पण कोणत्या असतील? श्वान सेल्स. ठीक आहे, बघ. केलं स्ट्रक्चर, हे करून घ्या, नंतर ड्रॉ करा. ठीक आहे. आता हा जो सायटोप्लाझम सेल बॉडी आहे किंवा सायटोप्लाझम, या सेल बॉडी किंवा सायटोप्लाझम मध्ये जो लिक्विड आहे त्या लिक्विडला आणखी एक नाव, याला न्यूरोप्लाझम असं काय म्हणायचं, न्यूरोप्लाझम हे सुद्धा नाव. आणि ते असे जे डॉट डॉट दिसतात ना तुम्हाला, असे डॉट 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 दिसतात, या डॉट डॉटला म्हणतात निसल्स ग्रॅन्युल्स. काय म्हणायचं? हे जे डॉट दिसतात त्यांना निसल्स ग्रॅन्युल्स. हे जे निसल्स ग्रॅन्युल्स आहेत, या निसल्स ग्रॅन्युलचं काम आहे प्रोटीन तयार करणे. काय तयार करणे? प्रोटीन तयार करणे. म्हणून हे निसल्स ग्रॅन्युल काय, इट इज लाईक RER. कशासारखे? समजते का रे? हे जे सायटोन किंवा सेल बॉडी मध्ये हे जे डॉट सारखे स्ट्रक्चर दिसतात यांना बोलतो निसल्स ग्रॅन्युल्स. निसल्स ग्रॅन्युलचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस करणे, म्हणून ते आहेत RER सारखे. स्क्रीनशॉट करून घ्या.